मी चालले मग दुसऱ्या लोकेशनला. आता तिकडे लागल्या पडत्या तर जय भीम मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही? तर आज चाललो आम्ही मरीनला माझं मित्र फोटोशूट करायला. तर भेटूया आपण पुढे स्टेशनला. तर आलो आम्ही. तर मला घ्यायचं गॉगल. तर आम्ही त्या साईडला गॉगल घ्यायचं. चला आलो गॉगल काय गॉगल दिघा ना दिघा कोणचं पकड कॅमेरा. सही दिसते. नाही सही आहे. हा चांगला वाटतं. हा एक नंबर दिसतो. आता घेतला. आता बाई युट्यूबवर पैसे भरतो. आम्हाला वगैरे घेतला मित्रांनो. सांगा कसं वाटतं. चला ट्रेन आली. ट्रेन तो पकडूया. चला आता कल्याणला उतरले. तर अजून एक माझा मित्र येतो. त्याला घेऊन वापस जायचं. ट्रेनमधून वापस जाणार आम्ही. तो असं नाही तर स्कूटीतून खोजरी का तो साक्षी ट्रेन आली आहे. आता वापस ट्रेन पकडूया. जाऊया आपण. आता आम्ही आहोत दादरला उतरलो. तर वापस ट्रेन चेंज करणार. मग मरीनला जाणार तिकडे. तर भेटूया. पब्लिक आपण चाललेलो आहे मरीनला आता. आणि मरीनला जाण्यासाठी वेस्टर्नने जावं लागतं. सेंट्रलने जायला चान्स नाही. सेंट्रलने तुम्हाला खूप फिरून जावं लागेल. तर मरीनला येण्यासाठी आम्ही दादरला उतरावं लागतं. दादरवरनं मग तुम्हाला अजून एक ट्रेन चेंज करावी लागते. तुमचं जे लोकेशन असेल तिकडनं मग त्या लोकेशनवरनं तुम्ही दादरला येऊन मग इकडनं चर्चगेट ट्रेन पकडा. आणि मग तुम्हाला जे काही 3-4 स्टेशन आहेत ते स्टेशन तुम्हाला सोडून मग मरीन लागतं. आणि मग तिकडनं मरीन तुम्हाला प्लस 15 ते 20 मिनटं वॉकिंग आहे. आणि मग तुम्ही मरीनला पोचाल. तिकडे तुम्हाला खूप कपडे वगैरे घेण्यासारखं आहे. प्लस आपली मुंबई आहे. आपल्या मुंबईमध्ये फिरण्यासारखं पण भरपूर आहे. तर तुम्ही नक्की विजिट द्या मरीन लाईन्सला. तुम्ही याल तर तुम्हाला खूप आवडेल. तर नक्की या. मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे स्टेशनच्या बाहेर. तर आता चाललो आहे मरीनला. बघूया. मला तर एवढा रस्ता माहीत नाही. हा भाऊ घेऊन चालला. आणि जो माझा दुसरा मित्र आहे त्याचं थोडं काम होतं घरी म्हणून तो घरी गेला. तर येईन तो वापस नंतरला. आता आपण जाऊया. आम्ही दोघं चाललो आहे पुढे. तर भेटूया आपण पुढे. जायला पाहिजे होतं. आता गेलं सिग्नल. आता कधी येईल बघा. जाम गाड्या इथे. त्यामुळं जाम ऊन आहे इथं बघा. खूप मागच्या टायमाला आलतो आम्ही. माझ्या 4 मित्रच होतो तेव्हा. एवढं ऊन होतं ना. पण खूप मजा येते बाई. बरं म्हणजे क्रॉस करतो आम्ही. हे गाडी वगैरे भाऊ. चाललं आता आपण पुढे. सिग्नल लागला. आता आम्ही बिंदास चाललोय. रस्त्यात ना बापाचं तर होऊ शकता. फायनली आम्ही पोचलो आहे मरीनला. तर बघू शकता तुम्ही. खूप भारी आहे बघा. खूप भारी. काय बोलते. आम्ही आता करतो फोटोशूट. मित्रांनो कुठं कसे वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्यावरती मी मिनी ब्लॉग पण सोडला आहे. तर त्या भावाच्या शॉपला जाऊन व्हिजिट करा नक्की. तर आता आम्ही फोटोशूट करतो. फोटोशूट तर झाला आहे माझा. तर माझा मित्र येईन म्हणतात. मग तो आल्यावर थोडा रील्स वगैरे काढू. मग तो अजून भारी लोकेशनवर पण येणार आहे. मग तिकडे पण जाऊ. थोडा ऊन खूप लागतं भावाला पण. खूप ऊन येतं. तर भेटूया थोडं पुढे. थोडं मस्ती मजाक करतो आता. आम्ही चाललोय आता. थोडं मस्ती मजाक करतो जरा. आता थोडी पोरीची छेड काढूया तिथं. मारते खूप मारते काढूया. लोंढे बोलतात. बघा ही आमची मुंबई. बघा
अरे सगळं घेतलं काय आपलं सामान? अरे कुठं इथून चाललंय यार, बघ पब्लिक जायचं यार. अरे चला चला मजा आहे. आणि नको तिकडे थांब, इथं थांब ना, अजून करू ना फोटोशूट. त्याला येऊ दे, सोबतच जाऊया आपण. थोडं बसलोय आता आम्ही. भाऊला खूप ऊन लागते. आज एवढा कोण नाही, संडेला खूप असतं ना. संडेला खूप गर्दी असते इथं. कोण आहे ना आज एवढं. तर मागच्या टायमाला आलो तर बघ, ले तिकडे आहे रे पुढे. पुढे कपल्स पॉइंट पुढे आहे बघ ना पब्लिक, बघू शकतो तुम्ही. हे बघा इथं बघा, मस्त फोटोशूट झाले इथं. ऊन खूप येतं तर मग कधी येतो यार तो? आज कसे निघतोय? आता निघते. किती वाजले आता? 4 वाजले. फोन आला मित्राचा, फोन आला. बघू भाऊ काय बोलतो. हॅलो हॅलो, कुठे रे? हॅलो, हे मरीनला नाही, तू ये ना आपल्याला तिथं जसं एक यायचं फोटो काढू, मग सुवाचे माझ्या सोबतचे फोटो काढू, तू पण काढू. ये की. आम्ही वापस चाललो स्टेशनला. तो माझा मित्र येते, मग तो अजून एक भारी लोकेशनवर घेऊन जाणार आहे. चला आता आम्ही चाललो स्टेशनला, भेटूया स्टेशनला. तर आलाय फायनली. आता त्याला विचारू काय लोकेशन घेऊन जाणार आहे भाजीला, सांगल्यावर. आज आपण जाणार आहे लोकेशनला. एका भाईला फोटोशूट करायचं आहे, आपण बनवायचे, रील्स पण बनवायचे आहेत. तर आपण आज अशा ठिकाणी घेऊन जाऊया की भाईचं दिल खुश झाला पाहिजे. तर तुम्ही पण ऐकलं असाल की डॉक्यावर रोडला एक समुद्राचा पॉईंट आहे. तर आपण आज तिथे जाणार आहोत. ते मी नाव रिव्हील नाही करणार, कारण तिथे बहुतेक खूप कमी लोक जातात. तिथे आपण तिघांनीच फक्त शोध घेतला आहे. तर तुम्ही बघा लवकरच. तर मित्रांनो, आम्ही चर्चगेटला आलो आहे. चाललो दुसऱ्या लोकेशनला. तर आपला भाऊ घेऊन चाललाय. तर भेटूया आपण पुढे पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो, तर आम्ही आलो आहे आमच्या लोकेशनवर. भाऊचा धक्क्याला. तर आपण चाललोय पुढे. तर तिथं कोण आले पण नसेल जास्त, कोणाला माहिती पण नसेल. तर आम्ही चाललोय. भाऊ घेऊन आलाय, मला पण माहिती नव्हतं. तर आपला भाऊ घेऊन आलाय. तर भाऊ पुढचं सांगेल. बोल मग. तर आता आपण भाऊच्या धक्क्यावरनं रोरो पॉईंटला जाणार आहे, कारण रोरो पॉईंटला फोटोशूट आणि रील्ससाठी खूप मस्त जागा आहेत. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला यायचं असेल तर. आता सध्या इथे काम चालू आहे म्हणून मग थोडा इथे आवाज आणि इथे खूप असं झालेलं आहे खराब. बट इकडचं जे वातावरण आहे ते तुम्हाला पण खूप आवडेल. बट तुम्ही उन्हात नका येऊ, तुम्ही याल तर 4 ते 6च्या मध्ये या. तुम्हाला सनसेटची पण मजा घेता येईल. आणि पुढचं पॉईंट आहे तो आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. मित्रांनो, एक नंबर. पुढे मोठे बघा. आता चाललं आम्ही पुढे. अजून पाणी बघा किती अजून पुढे. कशाला? मच्छीमारवाले आहेत ना ते, मच्छी पकडायला जाणार ती बोट. ती तिकडनं सरळ जाणार आणि मग ते लोक मच्छी मारणार. जर काही झालं तर सांगायला बाबा काय झालं काय नाही झालं. मित्रांनो, तर आम्ही पुढे गेलतो पण पुढे जाऊ दिलं नाही म्हणून आम्ही वापस मागे आलो. इथं आम्ही रील्स वगैरे बनवतो. आम्ही इथं थांबलोय. बघा तुम्ही किती भारी आहे. तुम्ही या एकदा व्हिजिट करा नक्की, खूप भारी आहे. आम्ही थोडा फोटोशूट वगैरे करतो. तर मित्रांनो, तर हेच आपला आजचा पॉईंट होता, भाऊचा धक्का. तर खूप मजा आली इथं येऊन. तर आम्ही रील्स वगैरे बनवले, खूप मजा आली. तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करा नक्की तर भाऊच्या धक्क्याला. तर भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना हॅपी न्यू इयर. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.